नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनल। तर असेच खमंग स्वादिष्ट आणि नवीन नवीन पदार्थ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करून घ्या। तसेच बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका, म्हणजे मी जेव्हा जेव्हा काही नवीन पदार्थ बनवेल ते तुम्ही बघू शकाल। तर तुम्ही थंबनेल तर बघितलंच असेल, तर आज आपण चिकन लपेटा ही डिश म्हणजेच रेसिपी बघणार आहोत। तर वेळ कुठेही न घालवता डायरेक्ट रेसिपीकडे वळूया। चिकन लपेटा ही रेसिपी बनवण्यासाठी मी येथे 1 किलो चिकन घेतलेले आहे। चिकन स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे मी। तसेच त्यावर मी हळद टाकून घेतलेली आहे, तसंच जिरा पावडर टाकून घेतलेली आहे, धणा पावडर पाऊण चमचा घातलेला आहे, आगरी मसाला किंवा तुमच्याकडे जो कोणताही लाल तिखट असेल ते सुद्धा 1 ते 1.5 चमचा मी येथे घालून घेतलेला आहे, गरम मसाला घालून घेतलेला आहे अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेले आहे, आलं लसूण पेस्ट 2 मोठे चमचे भरून घालून घेतलेले आहे आणि 1 अख्खा लिंब पिळून घेतलेला आहे। आपण लिंबामधले बिया काढून घेऊया, नाहीतर कडसरपणा आपल्या चिकनला येईल। 1 वाटी भरून दही घालून घेतलेले आहे। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्रित एकजीव करून घेऊया, म्हणजे सर्व मसाले असतील ते या चिकनला व्यवस्थित लागून जातील। ते येथे आपले सर्व चिकन मिक्स करून झालेले आहे। मला थोडा मसाला कमी वाटला म्हणून मी वरून थोडासा मसाला घालून घेत आहे, म्हणून मगाशी मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट बोलले। आता पुन्हा हे सर्व चिकन मिक्स करून घेऊया आणि 1 ते 1.5 तासासाठी तसंच झाकून मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया। तर येथे मी अर्धी वाटी मगज भिजत घातलेले, त्यातलं पाणी काढून घेतलेले आहे आणि हे मिक्सरला मी बारीक करून घेत आहे, म्हणजे त्याची आपल्याला पेस्ट पुढे चिकन लपेट्यासाठी लागणार आहे। ही पेस्ट मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे। गॅसवर पातेले ठेवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी 5 ते 7 पळ्या तेल घालून घेतलेले आहेत। हिरवी वेलची 3 टाकलेले आहेत, तसेच मोठी वेलची टाकलेली आहे 1, चक्रफूल घालून घेतलेले आहे, काळी मिरी आणि लवंगा मोजून 3-3 घालून घेतलेले आहेत, मोठ्या दालचिनीचे 3 ते 4 तुकडे येथे घालून घेतलेले आहेत, तसेच तेजपत्ता घालून घेतलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट 1 ते 1.5 चमचा घातलेली आहे। आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे लसूण आणि अद्रक आणि हे सगळं मसाले आहेत त्याचा फ्लेवर यामध्ये येऊन जाईल। आता 2 मोठे बारीक चिरलेले कांदे आपण यामध्ये घालून घेऊया। तसेच कांद्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। कोणतीही भाजी किंवा चिकन किंवा काही बोललं ना तरी पण कांदा आपला गुलाबीसर रंग येईपर्यंत परतला ना की संपूर्ण भाजी छानपैकी मिळून येते। आता आपला येथे कांदा गुलाबीसर झालेला आहे। आपण यामध्ये टोमॅटो प्युरी घालून घेऊया। मी 2 मीडियम साईजचे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली मिक्सरमध्ये, ती ह्यामध्ये घालून घेतलेली आहे। आता प्युरीला आपल्या तेल सुटेपर्यंत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। जसा कांदा आपण गुलाबीसर रंग येईपर्यंत परतवून घेतला तसं आपल्या टोमॅटो प्युरीला तेल सुटेपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे। आपल्या टोमॅटो प्युरीला आणि कांद्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा हळद घालून घेऊया, तसेच लाल तिखट 1 ते 1.5 चमचा घालून घेऊया, तसेच जिरा पावडर 1 चमचा घालून घेऊया, धणा पावडर सुद्धा 1 चमचा घालून घेऊया, हिंग घालून घेतलेले आहे, कसुरी मेथी गरम करून हातावर थोडीशी क्रश करून ह्यामध्ये घालून घेऊया, म्हणजे त्याचा चांगला फ्लेवर येऊन जाईल ह्या मसाल्यांमध्ये। आता हे पुन्हा सर्व मसाले तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया। आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। तर येथे आपले मीठ घालून झालेले आहे। पुन्हा सर्व मसाले मिक्स करून घेऊया। आता आपल्याला चिकन लपेट्यासाठी वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी अर्धी वाटी कापलेली कोथिंबीर घेतलेली आहे, तसेच आल्याचे अर्धा इंच असं तुकडे करून घेतलेले आहेत आणि तसेच भाजलेलं सुकं खोबरं अर्धी वाटी भरून घेतलेले आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये लावून घेऊया आणि मगाशी ज्या मगजच्या बिया बारीक करून घेतलेल्या त्यासुद्धा या वाटणामध्ये घालून घेऊया। आता पुन्हा हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला लावून घेऊया आणि मस्तपैकी त्याची पेस्ट करून घेऊया। तुम्ही बघू शकता येथे आपल्या मिश्रणाची पेस्ट झालेली आहे। आपल्या मसाल्यांना सुद्धा छानपैकी तेलाची तरी आली आहे, तुम्ही बघू शकता। आता त्यामध्ये ही बारीक केलेली पेस्ट आपण घालून घेऊया आणि ज्याप्रमाणे तुम्हाला ग्रेव्ही पातळ हवी किंवा घट्ट हवी त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घालून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि त्याला सुद्धा तेलाची तरी येईपर्यंत छानपैकी उकळवून द्यायचं आहे। आता एक काम करायचं आहे, हा टोप आपण बाजूच्या गॅसवर ठेवून देऊया आणि आपण जे मगाशी मॅरिनेशनसाठी ठेवलेले जे चिकनचे पीसेस होते ते एका फ्रायपॅनमध्ये तेल घालून तळून घेऊया। गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवायला पाहिजे, म्हणजे आपले चिकनचे पीस व्यवस्थित फ्राय होतील। 2 ते 3 वेळा आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे, कारण की चिकन आपलं 1 किलो होतं,
तर मी तुम्हाला पहिल्या वेळेचे सगळे चिकनचे पीसेस दाखवते. मीडियम टू हाय थोड्या गॅसवर ठेवून आपले 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आता चिकनचे पीसेस पलटी करून घेऊया. तसेच त्यावर चाट मसाला ॲड करून घेऊया, म्हणजे आपल्या चिकनच्या पीसेसला अजून टेस्ट छान येईल. पुन्हा आपले चिकनचे पीस परतवून घेऊया, म्हणजेच पलटी मारून घेऊया. छानपैकी खरपूस थोडासा ब्राउनिश डार्क कलर येईपर्यंत आपल्याला हे चिकनचे पीसेस फ्राय करून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण चिकन फ्राय करतो ना क्रिस्पी, त्याप्रमाणे हे चिकनचे पीस आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि ते सुद्धा हाय टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे पीस फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचं जसं पाहिजे तसं टेक्स्चर आपल्या पीसेसला येणार आहे. आणि सतत पलटत राहायचं आहे. बघा तुम्ही बघू शकता आपल्या पीसेसला असं टेक्स्चर यायला पाहिजे. तसंच आपल्या बाजूला ठेवलेल्या ग्रेव्हीला सुद्धा तेलाची मस्तपैकी तरी आलेली आहे. तसंच आपण यामध्ये बटर घालून घेऊया, म्हणजे आपल्या चिकन लपेटाला एकदम भारी चव येईल. पुन्हा सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया. वाव, खरंच खूप छान सुगंध सुटलेला आहे. आता आपण जे फ्राय करून घेतलेले चिकनचे पीसेस आहेत ना, ते सर्व या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे आहेत. मी ठेवताना 2 पॅनमध्ये हे चिकनचे पीसेस ठेवलेले, कारण की आपली क्वांटिटी जास्त होती. त्यामुळे सगळे चिकनचे पीसेस आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया. हे फ्राय केलेले चिकनचे पीसेस असे सुद्धा खायला खूप छान लागतात, सेम तंदुरीसारखेच. तर येथे आपले सर्व पीस घालून झालेले आहेत. तसाच जो आपला ग्रेव्हीचा राहिलेला मसाला आहे ना, तो मेन ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या या चिकन लपेट्याला अजून एकदम ऑसम असा फ्लेवर येणार आहे आणि टेस्टसुद्धा खूप छान येणार आहे. तर आता सर्व आपले पीसेस आणि ही सर्व ग्रेव्ही व्यवस्थित एकत्रित एकजीव आणि ढवळून घेऊया आणि 5 ते 10 मिनिटं वाफेवर झाकण ठेवून घेऊया. ग्रेव्ही आणि चिकनचे पीस सगळे व्यवस्थित एकत्रित एकजीव आणि सगळे मिळून येतील. तर येथे आपले मस्तपैकी चिकन आणि ग्रेव्ही एकत्रित एकजीव झालेले आहेत. पुन्हा फक्त तेलाची तरी येईपर्यंत 2 मिनिटं ठेवून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी तेलाची तरी आलेली आहे आपल्या चिकनला. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर सगळीकडे मिक्स करून घेऊया. आणि आता काय करायचं आहे, एका छोट्या वाटीमध्ये आपण फ्रेश क्रीम घेतलेले आहे आणि ह्यावर आपण फ्रेश क्रीम घालून घेऊया. वाव, सो यमी. आणि खरंच खूप छान टेक्स्चर आलेले आहे आणि दिसते सुद्धा खूप छान. तुम्ही जवळून बघू शकता. तसेच अजून एक स्टेप बाकी आहे आपली. आता एका वाटीमध्ये अंडं घ्यायचं आहे फोडून आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. कवच आहे ते काढून घेऊया आणि फॉर्कच्या साहाय्याने सगळं अंडं व्यवस्थित एकत्रित फेटून घेऊया. गॅसवर मी अगोदरच पॅन ठेवून घेतलेला आणि तेल घालून घेतलेले. आता हे फेटलेले अंडं आपण या पॅनमध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित फ्राय करून घेऊया. आपल्याला हे अंडं एकदम करपवायचं नाही, तर मीडियमच ठेवायचं आहे आणि फ्राय करून घ्यायचं आहे. अंडं पलटी करून घेऊया आणि एका डिशमध्ये आपण अंडं काढून घेऊया. तर येथे मी डिशमध्ये अंडं काढून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या अंड्याचे अशा बारीक बारीक अशा लेयर्स करून कट करून घ्यायचे आहे आणि त्याचे आपल्याला बारीक रोल करून घ्यायचे आहेत. तर येथे आपले अंड्यांना कट्स मारून झालेले आहेत. आता काय करायचं आहे, जे प्लेट्स आहेत ना, ते हातात घेऊन त्यांचे गुंडाळा करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता येथे मी एक एक आपली त्यातली प्लेट घेते, म्हणजे त्यातली पट्टी घेते आणि अंड्याचे रोल करून घेतलेले आहेत. ओ वाव, फायनली आपण आपली डिश सर्व करून घेतलेली आहे. आता आपण त्यावर हे जे अंड्याच्या प्लेट्स रोल केलेले आहेत त्या डेकोरेट करून घेऊया, म्हणजेच आपली फायनली चिकन लपेटा ही डिश तयार होणार आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन डिश घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.